नमस्कार मित्रांनो, आज आहे तारीख 10 नोव्हेंबर आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित आताची सर्वात मोठी अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जर हवा असेल तर कोणत्या बँकेतील अकाउंट चालणार नाही याबाबत देखील आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। आतापर्यंत तुम्हाला जर दिवाळी बोनस मिळाला नसेल, लाडकी बहीण योजनेचे काही हफ्ते मिळाले नसतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा, जेणेकरून एकही महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती मिळवण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नव्या बदलासह 1,500 रुपयांऐवजी आता 2100 रुपये दरमहा महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा निर्णय घेतला आहे। म्हणजेच काय तर दरवर्षी 25,200 रुपयांचा लाभ राज्यभरातील लाडक्या बहिणींना होणार आहे। मात्र सर्वच बहिणींना हे पैसे मिळणार नाहीत हे देखील लक्षात घ्या। काही सिलेक्टेड बँक खातेच योजनेचा लाभ मिळवण्यासाठी निवडण्यात आले आहेत। या बँकेत तुमचे अकाउंट असेल आणि ही प्रक्रिया तुम्ही केली असेल तरच तुमच्या बँक खात्यात हे पैसे जमा होऊ शकतील। तेव्हा तुमचे बँक अकाउंट चालणार की नाही, तसेच कोणती प्रक्रिया तुम्हाला करावी लागणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लगेच जाणून घेणार आहोत। मित्रांनो, अनेक बहिणींना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पूर्ण पैसे मिळालेले नाहीत। अनेक महिलांना योजनेचे 1-2च हफ्ते मिळालेत। आतापर्यंत देण्यात आलेल्या 5 हफ्त्यांच्या हिशोबाने एकूण 7,500 रुपये तुम्हाला मिळणे अपेक्षित होते। मात्र अनेक बहिणींनी कमेंट करून सांगितले आहे की आम्हाला आतापर्यंत केवळ 3,000 रुपये मिळालेत। काहींनी सांगितलं की त्यांना 4,500 रुपये मिळालेत। तर अशा असंख्य बहिणी आहेत ज्यांना तर आतापर्यंत एकाही रुपयाचा लाभ योजनेद्वारे झालेला नाही। हे असे कशामुळे झाले ते समजून घ्या। मॅक्झिमम बहिणींच्या बँक खात्यावर डीबीटी इनेबल नव्हते। डीबीटी इनेबल नसण्याचा फटका त्यांना बसलेला आहे। अनेक महिलांचे एकाहून अधिक बँकेत अकाउंट असतील। मात्र महत्त्वाची गोष्ट ही आहे की कोणत्याही एकाच बँकेत तुम्ही आधार कार्ड लिंकिंगची प्रोसेस पूर्ण करू शकता। बँक सीडिंगची प्रोसेस पूर्ण झाल्याशिवाय डीबीटी इनेबल होऊ शकत नाही। आणि नेमक्या ह्याच कारणामुळे अनेक लाडक्या बहिणींचे योजनेचे फॉर्म ऍक्सेप्ट होऊन देखील त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास अडचण निर्माण झाली। डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा भारत सरकारने 1 जानेवारी 2013 रोजी सुरू केलेल्या सबसिडी हस्तांतरित करण्याची यंत्रणा बदलण्याचा एक प्रयत्न आहे। डीबीटीलाच थेट लाभ हस्तांतरण असे देखील म्हणतात। अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी डीबीटी इनेबल असणे अत्यावश्यक आहे आणि बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसताना पैसे जमा होणे शक्य नाही। तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे। तुम्ही जे बँकेचं अकाउंट लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना मेन्शन केलं त्या अकाउंटचं सीडिंग स्टेटस एकदा चेक करून घ्या। बँकेत जाऊन तुम्ही याबाबत विचारपूस करू शकता किंवा इव्हन घरच्या घरी मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर तुम्ही ते चेक करू शकता। यासाठी गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट ओपन करा, uadai.gov.in या वेबसाईटवर जाऊन तिथे बँक सीडिंग स्टेटस चेक करा। त्यानंतर आधार बँक मॅपिंगवर क्लिक करा। तिथे लॉग इन केल्यावर किंवा आधार क्रमांक एंटर केल्यावर जर असं लिहून येत असेल की कॉंग्रॅच्युलेशन्स, युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन, सोबतच बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह दाखवत असेल तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही। उर्वरित पैसे लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होतील। मात्र जर असे दाखवत नसेल तर बँकेत जाऊन आधी बँक सीडिंगची प्रक्रिया पूर्ण करून घ्या, डीबीटी इनेबल करून घ्या। वर्षाकाठी 25,000 रुपयांहून अधिक पैशांचा हा प्रश्न आहे। तेव्हा इन एनी केस इतकी मोठी रिस्क घेऊ नका। ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्या। ज्या बँक खात्यांमध्ये डीबीटी इनेबल नाही, आधार कार्ड लिंक नाही, ते काहीच कामाचे नाहीत। ॲटलिस्ट लाडकी बहीण योजनेसारख्या शासकीय योजनांचे पैसे त्यावर जमा होऊ शकणार नाहीत, ही महत्त्वपूर्ण बाब लक्षात घ्या। ज्यांना सुरळीतपणे योजनेचे पुढील हफ्ते हवे असतील त्यांच्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे। मित्रांनो, 6व्या हफ्त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच एका प्रचार सभेदरम्यान भाष्य केले आहे। डिसेंबर महिन्याचा हफ्ता निवडणूक झाल्या लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यात जमा होईल असे त्यांनी सांगितले। शिवाय भाषणादरम्यान त्यांनी आचारसंहिता आणि लाडक्या बहिणींना आतापर्यंत न मिळालेला लाभ यावरही भाष्य केले आहे। ते म्हणाले की लाडकी बहीण योजना ही 99% यशस्वी ठरलेली योजना आहे। आता उरलेले 1% लाभार्थी म्हणजेच त्या बहिणी ज्यांना एकतर योजनेचा लाभ मिळालेला नाही किंवा पूर्ण पैसे अद्याप मिळालेले नाहीत
त्यांना केवळ इतकेच म्हणणार की काळजी करू नका, लवकरच तुमच्या खात्यात उर्वरित पैसे तसेच बोनसचे पैसे देखील जमा होतील। आचारसंहिता काळात सुद्धा जुन्या योजनांचा लाभ जनतेला मिळू शकतो। केवळ नव्या योजनांची घोषणा सरकारला करता येत नाही किंवा नवा GR काढता येत नाही, मात्र जी योजना ऑलरेडी सुरू आहे तिचा लाभ 100% मिळणार म्हणजे मिळणार। मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी योजनेचा हप्ता 1,500 वरून 2100 रुपये करण्यात आलाय अशी मोठी घोषणा केली। मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर सभेत म्हटले की महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींनी जर आम्हाला अशीच साथ दिली तर आम्ही लवकरच लाडकी बहीण योजनेचा हप्ता 3000 रुपये देखील करू। तेव्हा मित्रांनो, महायुती सरकारच्या कार्यकाळात शक्यता हीच आहे की वर्षाकाठी 36,000 रुपये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार आहे। शिवाय भविष्यात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असेही उपमुख्यमंत्री म्हणाले। तुमच्या गावातच शहरातच तुम्हाला रोजगार उपलब्ध होईल, ते गाव किंवा शहर सोडून इतरत्र जाण्याची तुम्हाला गरज राहणार नाही, कारण त्याच राहत्या ठिकाणी तुम्हाला रोजगार उपलब्ध होईल, ज्यामुळे खेडे ओस पडणार नाहीत आणि शहरात अवाढव्य लोकसंख्या सोबतच वाहतुकीची कोंडी, प्रदूषण इत्यादी समस्या उद्भवणार नाहीत असे यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले। या सगळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे। फडणवीस म्हणाले की बहिणींनो, लक्षात ठेवा, आम्ही लाडके सख्खे भाऊ आहोत। सावत्र भावांनी योजना बंद करण्याचा प्रयत्न केला, सावत्र भाऊ कोर्टात गेले। काँग्रेस नेते नाना पटोले, सुनील केदार यांच्या निवडणूक प्रतिनिधींनी लाडकी बहीण योजना बंद करण्याचे प्रयत्न केले। तसेच लाडके आले तर महिन्याला 2100 रुपये मिळतील, सावत्र आल्यास योजना बंद होईल असा देखील इशारा प्रचार सभेदरम्यान देवेंद्र फडणवीसांनी दिला। एकूणच काय तर महायुती सरकार सध्या खूपच स्ट्रॉंग असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे। नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव येथे प्रचार सभेत गेले होते। शिवसेना उमेदवार अजित पिंगळे व तुळजापूरचे भाजपचे उमेदवार राणा जगजितसिंग पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मुख्यमंत्री म्हणाले की कल्याणकारी योजनांना विरोध करणारी महाविकास आघाडीची मंडळी त्यांचे सरकार सत्तेत आल्यास आम्हाला जेलमध्ये टाकू असे म्हणत आहेत। शेतकरी बहिणींसाठी 10 वेळा तुरुंगात जायला आम्ही तयार आहोत। राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार, विकासाच्या मारेकऱ्यांना आम्ही कायमचे घरी बसवणार आहोत असे देखील मुख्यमंत्री या प्रसंगी म्हणाले। शिवाय निवडणुकीनंतर सत्ता स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार का या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की महायुती सरकारने 2.5 वर्षांच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली, अनेक समस्या सोडविण्याचे काम केले। आमच्या सरकारने सुरू केलेल्या कल्याणकारी योजना कधीही बंद पडणार नाहीत। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही आम्ही मागे हटणार नाही। भविष्यात लाडक्या बहिणींसाठी तसेच राज्यातील लाडक्या भाऊंसाठी आणखी मोठ्या योजना आमचं सरकार आणेल, जेणेकरून महाराष्ट्राची जनता खऱ्या अर्थाने सक्षम बनेल असे देखील मुख्यमंत्री म्हणाले। मित्रांनो, शासनाच्या विविध योजनांची इन डिटेल माहिती मिळवण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।